वावरातल्या जेवणामध्ये मी पापड तळून पापडाची चटणी करून नेत असते आणि तुम्हाला सांगत असते, आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर त्याच व्हिडिओखाली बऱ्याच अशा कमेंट येते की ताई याची रेसिपी पण शेअर करा. चला तर आज मी तुम्हाला पापडाच्या चटणीची अगदी झटपट, चवदार आणि भाजीला काही नसेल किंवा भाजी खायचं मन नसेल तर ही चटणी तुम्ही नक्कीच करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे उडीद डाळीचे पापड असते ते पापड छान तळून घ्यायचे. 4, 5, 6 तळू शकता. तुम्हाला जितकी चटणी करायची तितकी करू शकता. पापड तळून छान थंड झाले की त्याचा छान चुरा करून घ्यायचा. त्यामध्ये ना नुसतं मी इथे मिरची पावडर आणि मीठ घातलं. अमकं-ढमकं अजिबात घातलेलं नाही. त्यानंतर थोडंसं तेल घातलं. जर तुम्हाला कांदा, टोमॅटो आणखीन काही ॲड करायचं असेल तर करू शकता. पण कांदा आणि टोमॅटो जर तुम्ही टाकलं की लगेच चटणी खाऊ शकता. पण मला वावरात न्यायची आहे त्यामुळे मी नुसतं मिरची आणि मीठ टाकलं, काहीच टाकलेलं नाही. जिरे, लसूण तुम्ही काही पण टाकू शकता. त्यानंतर छान तेल टाकलं, छान मिक्स केलं. पाहू शकता वावरातली डब्यातली चटणी एकदम रेडी आहे. कशी वाटली ही साधी सिंपल पापडाची चटणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.